नमस्कार, मी प्राध्यापक DS कांबळे. ॲडव्हान्स्ड अकाउंटन्सी पेपर नंबर 3 याच्यामध्ये सेमिस्टर 6 साठी आज आपल्याला पहिला चॅप्टर आपण रेशो अनालिसिस पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपण त्याची थोडक्यात काल ओळख करून घेतलेली आहे रेशो अनालिसिसची. पुन्हा एकदा त्याच्यावर थोडंसं आपण विचार करूया. व्हॉट इज अ रेशो अनालिसिस? Ratio analysis is a quantitative method of gaining insight into company liquidity, operational efficiency, and profitability by studying its financial statement, such as the balance sheet and income statement. Ratio analysis is considered balance sheet and income statement. रेशो अनालिसिस इज अ क्वांटिटेटिव्ह मेथड. एक सांख्यिकीय पद्धती असते. त्याच्यामध्ये कंपनीची लिक्विडिटी जी असते, लिक्विडिटी पोझिशन जे असते किंवा कंपनीच्या ज्या नियमित कार्य जे असतात किंवा प्रॉफिटेबिलिटी सिच्युएशन जे असते त्याच्यानुसार आपल्याला रेशो अनालिसिस त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं. मग ह्यामध्ये बॅलन्स शीट आणि इन्कम ह्यानुसार त्याचं कॅल्क्युलेशन हे त्याच्यामध्ये केलं जातं. त्यानंतर ह्याच्यामध्ये आता थोडक्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? रेशो अनालिसिस compares line item data from a company financial statements to express insights regarding profitability, liquidity, operational efficiency, and solvency. Then ratio analysis can mark how a company performing over time while comparing a company to another within the same industry or sector. And while ratio offer useful insight into a company, they should be paired with the other metrics to obtain a broader picture of a financial company. जसं की आपण पाहिल्याप्रमाणे लिक्विडिटी, कंपनीची पोझिशन कशी आहे, त्याच्यानंतर जी कंपनीची ऑपरेशनल जी दैनंदिन जी कामं असतात किंवा त्याचं एकूण प्रॉफिट कसं आहे, यानुसार कंपनीचा जे टर्नओव्हर असतो किंवा इन्व्हेस्टमेंट असते ह्याच्या पद्धतीनुसार त्याचं कॅल्क्युलेशन हे रेशो अनालिसिसमध्ये केलं जातं. त्यानंतर इन्व्हेस्टर अँड अनालिस्ट एम्प्लॉय रेशो अनालिसिस टू इव्हॅल्युएट द फायनान्शियल हेल्थ ऑफ कंपनीज बाय स्क्रुटनीज पास्ट अँड करंट फायनान्शियल स्टेटमेंट. त्याच्यामध्ये भूतकाळामधील गोष्टी ज्या असतात किंवा भूतकाळ आणि करंट फायनान्शियल स्टेटमेंट काय आहे याच्यानुसार त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. कंपॅरेटिव्ह डाटा कॅन डेमॉन्स्ट्रेट हाऊ अ कंपनी इज परफॉर्मिंग ओव्हर टाइम अँड कॅन बी युज्ड टू एस्टिमेटेड लाईकली फ्युचर परफॉर्मन्स. This data can also compare a company financial standing with industry average while measuring how a company stack up against other within the same sector. Investor can use ratio analysis easily and every figures needed to calculate the ratio is found a company financial statements. And ratio are comparison points for companies. They evaluate stock within an industry. Likewise, they measures a company today against its historical numbers, and in most cases, it is also important to understand the variable driving ratio, as management has the flexibility at time alter its strategy to make its stock and company ratio more attractive. Generally, ratio are typically not used in isolation but rather in combination with other ratio. And having a good idea of the ratio in each of the four mentioned categories will give you to complete view of the company from different angles and help you spot potential strategy. म्हणजेच काय तर ओव्हरऑल कंपनीची पोझिशन चेक करत असताना प्रत्येक घटकानुसार त्याची पोझिशन बघायला जाते. जसं की फायनान्शियलमध्ये जशा फायनान्शियल स्टेटमेंटच्या दोन बाजू असतात, इन्कम अँड एक्सपेंडिचर. त्याच्यानंतर बॅलन्स शीटला दोन बाजू असतात, जसं लिक्विड लायबिलिटी अँड ॲसेट. त्यामध्ये प्रत्येक घटकाचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि एकूण कंपनीचा टर्नओव्हर काय आहे, कंपनीची प्रॉफिटेबिलिटी सिच्युएशन कशी आहे आणि कंपनीच्या एकूण लायबिलिटी कशा आहेत हे आपल्याला रेशोच्या आधारे आपल्याला कॅल्क्युलेशन करणं सोपं जातं. आता द व्हेरियस काइंड्स ऑफ फायनान्शियल रेशो अवेलेबल मे बी ब्रॉडली ग्रुप्ड इनटू द फॉलोइंग बेस्ड ऑन द सेट्स ऑफ डाटा दे प्रोव्हाइडेड. कुठल्या कुठल्या रेशोचे प्रकार आहेत? तर पहिल्यांदा लिक्विडिटी रेशो. लिक्विडिटी रेशो मेजर्स द कंपनी ॲबिलिटी टू पे ऑफ इट्स short time term
debts as they become due using the company current or quick assets. Liquidity ratio includes the current ratio, quick ratio and working capital ratio. लिक्विडिटी मेजर्स मध्ये करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार केला तर करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटी, त्यानंतर क्विक रेशो आणि वर्किंग कॅपिटल. करंट ॲसेट्स मधून ज्यावेळी आपण करंट लायबिलिटी वजा करतो त्यावेळी आपल्याला वर्किंग कॅपिटल मिळतं. आणि त्यानंतर सॉल्व्हन्सी रेशो. सॉल्व्हन्सी रेशो ऑल्सो कॉल्ड ॲज अ फायनान्शियल लेव्हरेज रेशो. Solvency ratio compares the company debt levels with its assets, equity and earnings to evaluate the likelihood of a company staying afloat over the long by paying off its long-term debt as well as the interest on its debt. For example, debt equity ratio, debt assets ratio and इंटरेस्ट कव्हरेज रेशो. ह्याच्यामध्ये इक्विटी रेशो, त्यानंतर ॲसेट्स रेशो आणि इंटरेस्ट कव्हरेज रेशो ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन केले जातात. त्यानंतर प्रॉफिटेबिलिटी रेशो. दिस रेशो कन्व्हेन्स हाऊ वेल अ कंपनी कॅन जनरेट प्रॉफिट्स फ्रॉम इट्स ऑपरेशन्स, प्रॉफिट मार्जिन, रिटर्न ऑन ॲसेट्स, रिटर्न ऑन इक्विटी, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड अँड ग्रॉस मार्जिन रेशो. दीज आर एक्झाम्पल्स ऑफ प्रॉफिटेबिलिटी रेशो. म्हणजे प्रॉफिटचं मार्जिन कसं आहे, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमधून रिटर्न किती आपल्याला मिळणार आहे, त्यानंतर इक्विटीमधून आपल्याला रिटर्न किती आहे, शेअर कॅपिटलमधून किती आहे, आणि शेवटी ग्रॉस प्रॉफिटचं मार्जिन कशा पद्धतीने केलं, या सगळ्या गोष्टींचा विचार हा प्रॉफिटेबिलिटी रेशोमध्ये केला जातो. त्यानंतर इफिशियन्सी रेशो ऑल्सो कॉल्ड ॲक्टिव्हिटी रेशो. इफिशियन्सी रेशो evaluate how efficiently a company uses its assets and liabilities to generate sales and maximize profits. ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या रेशो कॅल्क्युलेशन केले जातात बघा. तर एकूण टर्नओव्हर रेशो, टोटल टर्नओव्हर रेशो, इन्व्हेंटरी रेशो अँड सेल्स इन्व्हेंटरी रेशो. ह्याच्यामध्ये एकूण कंपनीची उलाढाल असेल, त्याच्यानंतर स्टॉक जो असतो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ह्या इफिशियन्सी रेशोमध्ये केला जातो. त्यानंतर कव्हरेज रेशो. Coverage ratio measures the company ability to make the interest payment and other obligation associated with its debts. त्याच्यामध्ये मग डेप्स कसं आहे, डेप्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो कसा आहे, त्याच्यानंतर टाइमली इंटरेस्ट कसा मिळतो, त्या सर्व गोष्टींचा विचार हा कव्हरेज रेशोमध्ये केला जातो. त्यानंतर मार्केट प्रॉस्पेक्ट रेशो. दीज आर द मोस्ट कॉमनली युज्ड रेशो इन फंडामेंटल अनालिसिस. ते इन्क्लूड डिव्हिडंड यील्ड, प्रॉफिट अर्निंग रेशो आणि अर्निंग पर रेशो अँड डिव्हिडंड पेआउट रेशो. इन्व्हेस्टर्स युजेस दिस मेट्रिक्स टू प्रेडिक्ट अर्निंग्स अँड फ्युचर परफॉर्मन्स. मार्केट प्रॉस्पेक्ट रेशोमध्ये कुठल्या गोष्टी कॅल्क्युलेशन केल्या जातात तर डिव्हिडंड यील्ड, त्यानंतर अर्निंग पर शेअर्स जे असतात आणि प्रॉफिट व्हॅल्यूम कसा आहे, याच्या सर्व गोष्टींचा विचार हा मार्केट प्रॉस्पेक्ट रेशोमध्ये केला जातो. आता ह्या एकूण 6 घटकामध्ये आपण जे आता सध्या आपण जे घटक पाहिले त्याच्यामध्ये मग लिक्विडिटी असेल, त्यानंतर कव्हरेज रेशो असेल, सॉल्व्हन्सी रेशो असेल, प्रॉफिटेबिलिटी असेल, इफिशियन्सी असेल आणि मार्केट प्रॉस्पेक्ट रेशो असेल. ह्या सगळ्या गोष्टींच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या गोष्टी येतात हे आता आपण पाहिलेलं आहेत. आता पुढच्या लेक्चरला आपण प्रत्येक घटकाची सूत्र काय काय येतात ते बघायचं आहे. त्यानुसार मग आपल्याला परीक्षेमध्ये प्रॉब्लेम्स विचारले जातात आणि त्यानुसार मग आपल्याला रेशो अनालिसिसचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. हे करत असताना पहिल्यांदा आपल्याला रेशो ह्याच्यामध्ये कोणते कोणते अंतर्गत येतात आणि त्याचे प्रत्येकाचे रेशो काय काय आहे. फॉर एक्झाम्पल वर्किंग कॅपिटल असेल, त्यानंतर डेट इक्विटी रेशोचं फॉर्म्युला काय आहे, इंटरेस्ट कव्हरेज रेशोचा फॉर्म्युला काय आहे, हे आपल्याला सर्व रेशो त्याचे प्रत्येकाचे आपण फॉर्म्युले बघून आपण त्याचं विश्लेषण हे पुढील लेक्चरमध्ये आपण करूया. थँक्यू.